नमस् नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल स्नेहकरमध्ये. मी आहे शेखर आणि मी स्नेहल. तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आणि शेवटची संध्याकाळ, आणि आपण या शेवटच्या दिवसाला स्पेशल करण्यासाठी जातो एका स्पेशल ठिकाणी. तर ती स्पेशल प्लेस आहे ग्रँड मामाज कॅफे. तर चला. Stay tuned. आता आम्ही ग्रँड मामाज कॅफेला पोहोचलोय. तर तुम्हाला ॲम्बियन्स दाखवूया. तर बघा तुम्हाला आवडतोय का. सो हा आहे एंट्रन्स कॅफेचा. तर ख्रिसमस पण होता, त्यामुळे त्यांनी असं डेकोरेशन पण केलेलं होतं. सो एंट्रन्सला हे डेकोरेशन खूप छान वाटते. आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेली होती. सो त्यांना तेच विचारलं की आमचा टेबल नंबर काय आहे ते सांगा, आणि आम्ही कॅफेमध्ये आलो. सो तुम्ही बघू शकता की किती सुंदर ॲम्बियन्स आहे. ख्रिसमसमुळे आणि या मिररमुळे ना या कॅफेमध्ये एक 4 चांद लावले. किती सुंदर वाटते, म्हणजे मिरर सेल्फी काढण्यासाठी तर एकच नंबर आहे हे. ॲवोकाडो सांगू एक आणि ग्रँड मामा स्पेशल पिझ्झा सांगू. ॲवोकाडो कॅफेचा ॲम्बियन्स एवढा छान होता आहे की आम्ही जवळजवळ 1 तास इथे होतो. तिकडनं निघालोय. पिझ्झा आणि ॲवोकाडो टोस्ट खूप चांगलं होतं. तर जर तुम्ही ॲम्बियन्स आणि एवढंच आहे का थोडं जास्त कॉस्टली आहे. आम्ही पण इंस्टाग्राम चे रील्समधूनच इथं आलो होतो. फक्त जस्ट एक स्पेशल डेट म्हणून दोघांची. सो तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये. मी आहे शेखर. आणि मी स्नेहल. तुम्हाला नवीन वर्षाच्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही निघालोय मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर तुम्हाला सांगतोच आम्ही कोणत्या मंदिरामध्ये चाललोय ते. बघत न्यू इयरचं काय रिझर्वेशन आहे तुमचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी वेट लॉस करायचा आणि नवीन नवीन गोष्टी शिकायच्या. तुझं काय रिझर्वेशन आहे नवीन वर्ष? माझं पण सेम. खोट बोलायचं नाही, कॉपी करायचं नाही. काय रिझोल्यूशन आहे तुझं? मला पण वेट लॉस करायचं आहे आणि मला सक्सेस म्हणजे इयर एकदम बघू आपण आता किती पूर्ण होतं रिझोल्यूशन. होईल बघाच. जस्ट इस्कॉनला पोहोचलोय, गाडी पार्क केली आणि आता मंदिराकडे निघालोय. चला. तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मंदिरामध्ये जरा जास्तच गर्दी होती आणि आम्ही इस्कॉनमध्ये आलो आहे कात्रजच्या. तर नवीन वर्षाची थोडी जास्तच गर्दी होती आज, तुम्ही बघू शकता. आतमध्ये एंट्री केल्यानंतरच इथे गौशाला आहे. आम्ही गायींसाठी गोघास घेतला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं हे गोघास म्हणजे काय. तर इस्कॉनमध्ये आपण गायांसाठी गवत, हिरवा चारा किंवा धान्य गायींना अर्पण करू शकतो. असं मानलं जातं की गोघास घातल्याने पुण्य मिळतं, मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी होतात आणि आपल्यातली सकारात्मक ऊर्जा वाढते. आज आम्ही सुद्धा गायींना प्रेमाने गोघास भरवला. तो क्षण खूप समाधान देणारा होता. आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालोय. मंदिरात शिरताच भक्तिमय वातावरण जाणवतं. सो गाईज आता आम्ही आलो कात्रजच्या इस्कॉन टेम्पलमध्ये. तर तुम्ही बघा की किती गर्दी आहे इकडे. सर्व लोक आलेत आज दर्शनासाठी, गर्दी खूप जास्त आहे. किती छान वाटतं ना. चला पटपट जाऊ, आपण दर्शन घेऊ, गर्दी वाढायला लागली. मंदिरामध्ये हरे कृष्णा हरे रामाचा जप, फुलांची सजावट आणि सुंदर मूर्ती मन मोहून टाकतात.
मंदिरामध्ये बुक स्टॉल पण लागले होते. तिथे तुम्हाला भगवद्गीता आणि इतर वेगवेगळे पुस्तके पण मिळतील. स्पिरिच्युअल सायंटिस्ट सिरीज ठीक आहे. मला ते एनर्जी बघू दे. 6 प्रिन्सिपल फॉर पॉझिटिव्ह थिंकिंग. त्यानंतर आम्ही आलो कात्रजमधील इस्कॉन बालाजी मंदिरात. ही एक अशी जागा आहे जिथे भक्ती, शांती आणि आध्यात्मिक अनुभूती एकत्र मिळते. सो गाईज आम्ही एंड करायचं विसरलो होतो. सो आम्ही मंदिरामधून निघालो. 12:30 वाजता दर्शन पण झालं होतं आणि छान होतं ना मंदिर. मग गर्दी होती तशी पण आमचं दर्शन पण झालं. आणि नंतर मग आम्ही काय थोडंसं जेवण ते केलं आणि मग आलो लगेच. सो तिथलं वातावरण आणि आज न्यू इयरची थोडी जास्तच गर्दी होती. सो त्यामुळे मग थोडं घाईघाईत झालं. सो आता आम्ही चाललोय मूवी बघण्यासाठी. सो स्टे ट्यून. त्यानंतर आम्ही एक मराठी मूवी बघण्यासाठी आलो होतो, क्रांतिज्योती विद्यालय. हा मूवी अतिशय सुंदर आणि इन्स्पायरिंग आहे. यामध्ये तुम्हाला मराठी शाळांचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.